शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची आज महापत्रकार परिषद। कायदे पंडितही उपस्थित राहणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची आज संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद। उद्धव ठाकरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देणार। आता तरी ठाकरे गटाने हिंदूंचा अपमान करणं सोडावं, देवेंद्र फडणवीसांचा टोला। तर मूर्खांना उत्तर देत नाही म्हणत संजय राऊतांना प्रत्युत्तर। जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत दावोसमध्ये दाखल। 3 लाख कोटींचे सामंजस्य करार करणार असल्याचा दावा। आपल्यावर ट्रॅप लावला जातोय, सरकार मोठं षडयंत्र रचणार, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप। काही असंतुष्ट समन्वयकांना हाताशी धरलं जात असल्याचा जरांगेंचा गंभीर आरोप। सरकारचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात मनोज जरांगेंची भेट घेणार। बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल। नवा ड्राफ्ट जरांगेंना दाखवणार। मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाविरोधात सदावर्तेंची हायकोर्टात याचिका। फौजदारी रिट याचिकेवर 22 जानेवारीला सुनावणी। भाजप आणि आरएसएस मतांसाठी राम मंदिराचा फायदा घेत आहेत, शरद पवारांची टीका। उपासमार घालवण्यासाठी मोदींनी 10 दिवस उपास करावा, पवारांचा टोला। राम मंदिर सोहळा राजकीय झाल्याचा राहुल गांधींचा आरोप। निवडणुका डोळ्यासमोर ठेवत 22 जानेवारीचा सोहळा करत असल्याची टीका। मथुरेत वादग्रस्त परिसरात कोर्ट सर्व्हे आदेशाला स्थगिती। सर्व्हेबाबत अलाहाबाद हायकोर्टाने दिले होते आदेश। पुढील सुनावणी 23 जानेवारीला। स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीविरोधात छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थी आंदोलन। सीसीटीव्ही फुटेज तपासून कठोर कारवाईची मागणी। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची राज्यातील लोकसभा क्लस्टर प्रमुखांसोबत बैठक। चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, विखे पाटील दिल्लीत दाखल। शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी 10 जणांना अटक। पुणे क्राईम ब्रांचची पनवेलमध्ये कारवाई। भाजपशी संबंधित विठ्ठल शेलार, रामदास मारणे आज कोर्टात हजर करणार। यवतमाळमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू तर 11 जण जखमी। पुसद दिग्रस मार्गावरील बेलगव्हाण घाटातली घटना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।